पिस्टलचा धाक दाखवून व्यापाऱ्याने अपहरण करून 50 लाख रुपयाची खंडणी मागणारे 2 अट्टल गुन्हेगार जेरबंद। 2,10,000 रुपये मुद्देमाल केला जप्त। जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 29 जून रोजी तक्रारदार नामे चंदर बन्सीलाल गोलच्छा वर्ष 49 व्यवसाय किराणा दुकान राहणार आस्था हॉस्पिटलच्या बाजूला जालना यांना पिस्टलचे धाक दाखवून तुझी सुपारी मिळाली आहे, तुला जीव वाचवायचा असेल तर 50 लाख द्यावे लागेल असे म्हणून त्याचे अपहरण करून आरोपींनी 4 लाख रुपये घेऊन गेले होते। तक्रारदार यांनी दिनांक 30 जून रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता। पोलीस अधीक्षक व जालना व अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत होते, परंतु आरोपींनी त्यांचे वापरत असलेले मोबाईल बंद करून फरार झाले होते। दिनांक 5 जुलै रोजी गुन्ह्यातील आरोपी अक्षय गाडेकर व विठ्ठल अंभोरे हे दोघे जण एका काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलसह विशाल कॉर्नर जालना येथे बायपास रोडवर थांबले आहे अशी माहिती प्राप्त झाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीकडे जात असताना दोन्ही आरोपितांना संशय आल्याने त्यांनी मोटरसायकल जागेवर सोडून शेतात पळ काढला। पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दोन्ही आरोपींना 1 ते 1.5 किलोमीटर पाठलाग करून त्यांच्या शिफीतीने पकडले आहे। अक्षय गाडेकर व विठ्ठल आंबोरे यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता दोन्ही आरोपी व त्यांचा एक साथीदार राहुल रत्नाकर गंगावणे असे तिघांनी चंदन गोलच्छा येथे अपहरण करून पिस्टलचा धाक दाखवून त्यांच्याकडून 4 लाख रुपये खंडणी घेतली असल्याचे कबूल केले आहे। दोन्ही आरोपीच्या ताब्यातून गावठी बनवटीचे एक पिस्टल, 77,000 रुपये, एक स्प्लेंडर, 3 मोबाईल असा एकूण 2,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरची कारवाई अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक जालना अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, जगदीश बावणे, रुस्तुम जैवा, कैलास खार्डे, दीपक घुगे, सागर बाविस्कर, किशोर पोंगळे, सचिन राऊत, धीरज भोसले, अशोक जाधवकर या सर्वांनी स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी कारवाई केली।